लडाखचे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन सादर करण्यात आलं असून सोनम वांगचुक यांची अटक रद्द करण्याची आणि अटक करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। लडाखचे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची NSS अंतर्गत करण्यात आलेली अटक रद्द करून त्यांची तत्काळ मुक्तता करावी, तसंच अटक करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी इंडिया आघाडीच्या वतीनं दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। मी सोनम वांगचुक असे स्टिकर्स लावून अंदाजे 500 पेक्षा जास्त नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते। जिंदाबाद जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। या मोर्चानंतर निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना निवेदन सादर करण्यात आलं। या अटक झालेल्या व्यक्तींना मानवाधिकारांच्या संरक्षणाखाली वैद्यकीय सुविधा, वकील भेटीचा हक्क आणि मूलभूत अधिकारांची हमी दिली जावी, तसंच केंद्र सरकारनं लडाखच्या मागण्यांवर आणि 6व्या अनुसूची अंतर्गत संरक्षणाच्या प्रश्नावर तात्काळ चर्चा सुरू करावी अशी मागणी करण्यात आली आहे। कायद्याचा दुरुपयोग टाळण्यासाठी संसदीय समिती नेमावी आणि आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी इंडिया आघाडीनं निवेदनाद्वारे केली आहे। नेत्यांच्या मते सोनम वांगचुक यांची अटक ही लोकशाही आणि संविधानाच्या मूलभूत मूल्याचा अपमान असून सरकारनं तातडीनं याची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा। मोर्चा दरम्यान विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी भाषणातून आपली भूमिका मांडली। यावेळी डॉक्टर उदय नारकर, विजय देवने, सचिन चव्हाण, RK पवार, भाई बाबूराव कदम, रघुनाथ कांबळे, अतुल देसाई, संदीप देसाई, शिवाजीराव परुळेकर आणि DG भास्कर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।